Hello friends, a warm welcome to all of you. AGS Broca and Vernick या चॅनल मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे. I hope you are preparing for the exams. You are giving your best. You are going on with best attitude, and I hope that you will pass with flying colors. आपण ही जी सिरीज आपण बघतोय या माझ्या चॅनलमध्ये AGS Broca and Vernick याच्यावरती आपण vocabularyचं जगप्रसिद्ध सगळ्यात बेस्ट बुक फॉर vocabulary जे आहे वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लुईस आपण त्याची सिरीज रन करतोय आणि इन दिस सेशन वी आर गोइंग टू एक्सप्लोर वेरियस टाइप्स ऑफ लायर्स राईट थ्रू वेरियस ऍडजेक्टिव्स है ना. सो आता या याच्यामध्ये आपण जसं वारंवार म्हणत आलोय की द मोर यू एक्सप्लोर दिस बुक द बेटर आर द चान्सेस दॅट यू विल फॉल इन लव्ह विथ वोकॅब्युलरी है ना. द मोर यू एक्सप्लोर दिस बुक द बेटर आर द चान्सेस दॅट you will enjoy vocabulary process, you will enjoy vocabulary enhancement, right? The more you practice from this book, the more you take notes, the more you get engrossed in this book, the more you fall in love with this book, the better or more are the chances that vocabulary will not be a constraint for you, right? तुम्हाला vocabulary या गोष्टीबद्दलची काही भीती असेल किंवा जे काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील, तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये जो अप्रोच आहे तो सर्वात उत्कृष्ट दिलेला आहे आणि त्याच्याने तुम्हाला लक्षात येईल की तुमची भीती निघून चालली आहे हळूहळू, प्रोव्हाइडेड यू आर विलिंग टू टेक सम एफर्ट, राईट? काही एफर्ट तुम्हाला घ्यावा लागणार आहे. That effort, as I always keep saying, is number one, your willingness, number two, your pen, and number three, your book, right? So पेन आणि पेपर किंवा पेन आणि वही घेऊन तुमच्या याच्यामध्ये नोट डाऊन करा. And let's begin. So today we have uh, today we have a few ideas that we are going to explore. Right, so we have here, what do we have? Let's say, okay, in this chapter, the 10 basic words revolve rather closely around the central core. As I keep saying, as I always say, as I have repeated so many times, that this book offers us a method that through which we learn words through some central core or through some central concept or through some central idea. Each one, however, so however shows contrast to the previous idea, however has a distinct. So distinct एक प्रत्येक आयडिया मध्ये एक डिस्टिंक्ट असा काहीतरी फीचर आहे. अ युनिक मिनिंग, एक युनिक असं मिनिंग आहे. अ स्पेशल इम्प्लिकेशन, प्रत्येक आयडिया आपल्याला काहीतरी इम्प्लाय करते. नोट द डिफरन्सेस. ओके, नाव लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट part, which is okay, type of liar and special implication. So what is the implication? What does this type of liar, every type of liar imply, right? So notorious is, आपण म्हणतो नटोरियसला मराठीत वर्ड आहे कुख्यात, है ना. नटोरियस या शब्दाला मराठीत वर्ड आहे कुख्यात, राईट? सो हु इज नटोरियस? फेमस और इनफेमस? इनफेमस, कुख्यात, प्रसिद्ध पण आहे किंवा कुप्रसिद्ध आहे अशा अर्थी. फॉर लाईंग. आता हे जे टाइप ऑफ लायर्स, प्रत्येक याच्यामध्ये लायर आहे, पण त्या लायरची एक विशेषता आहे, एक वैशिष्ट्य आहे. नटोरियस लायर कसा असतो? सो टेंडन्सी टू फॉल्सिफाय, खोटं बोलण्याची टेंडन्सी इज वेल नोन. तो खूप प्रसिद्ध झालेला आहे, इनफेमस झालेला आहे, सगळीकडे त्याचं नाव नटोरियस आणि लायर अशा अर्थाने पसरलं आहे. सेकंड, कॉन्झ्युमेट, ज्याच्याकडे ग्रेट स्किल आहे. कॉन्झ्युमेट इज ग्रेट स्किल, अतिशय स्किलफुल, अतिशय कुशल, राईट? कॉन्झ्युमेट इज अतिशय, ज्याच्याकडे कौशल्य आहे, कुशल. त्यानंतर इनकॉरिजिबल, इनकॉरिजिबल इज आपण म्हणतो कोडगा. सो आता याच्यासाठी इंग्लिश वर्ड काय आहे? COR, करेक्शनचा COR आहे. टू फार गॉन टू बी रिफॉर्म्ड, TOO आणि TO2 हे कन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती आहे ना. आय एम टू टायर्ड टू अटेंड द क्लास टुडे, ही इज टू सिक टू बी रिकवर्ड. सो तो इतका फार गेलेला आहे, तो इतका दूर गेलेला आहे की आता तो रिफॉर्म होऊ शकत नाही, म्हणजे त्याला आता बदलणं शक्य होऊ शकत नाही. इम्परवियस टू रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन त्याचं होऊ शकत नाही, आता तो इम्परवियस झालेला आहे पुनर्वसनासाठी. इनविटरेट, VET, lying has become a deep rooted habit, खूप मुळापर्यंत आता खोटं बोलण्याची सवय गेलेली आहे, असा इनविटरेट. नंबर 5, कॉन्जेनायटल.
कॉन्जेनायटल इज लाईंग हॅड व्हेरी अर्ली बिगिनिंग. आणि कॉन्जेनायटल म्हणजे ऍज इफ जन्मतः, फ्रॉम बर्थ. कॉन्जेनायटल इज जन्मतः, जणू काही जन्मतःच. सो इनविटरेट म्हणजे खूप लॉंग लॉंग यु नो लॉंग टाइम पासनं आलेलं इनविटरेट, राईट. सो त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. वी हॅव नेक्स्ट वर्ड ॲज 6 क्रॉनिक. क्रॉनिक मध्ये काय असतं? सो क्रॉनिक मध्ये आपण म्हणतो खूप जुन्या, म्हणजे खूप जुनाट असा रोग किंवा खूप काळापासून जो आलेला आहे. क्रोन मीन्स टाइम. क्रोन म्हणजे टाइम. सो ओव्हर अँड ओव्हर. ओव्हर अँड ओव्हर म्हणजे काय तर फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड, खूप लॉंग पिरियड पासनं जो एखाद्या आजाराने ग्रस्त आहे, किंवा या केसमध्ये क्रॉनिक म्हणजे ज्याला एक खूप काळापासून खोटं बोलण्याची सवय लागली आहे. फॉर अ लॉंग पिरियड, राईट. सो cron means time. So period, period. Pathological. Pathological म्हणजे रिलेटेड टू डिसीज. अँड इररेसिस्टिबल, त्याला इररेसिस्टिबल झाली आहे, कंपल्शन. त्याला खोटं बोलण्याचं कंपल्शन तयार झालंय आणि ते त्याला रेजिस्ट करता येत नाही, ते त्याला टाळता येत नाही, आटोक्यात ठेवता येत नाही. ऑफन फॉर नो रॅशनल रिझन. त्याचं काही असं तार्किक काही कारण पण मिळत नाही. का बरं खोटं बोलतो त्याचं काही तार्किक कारण लक्षात येत नाही. लाईंग इज अ डिसीज. त्याच्यासाठी खोटं बोलणे हा एक आजार झालेला आहे. दॅट इज पॅथॉलॉजिकल. पॅथॉलॉजिकल. अनकॉन्शनेबल. अनकॉन्शनेबल, नॉट एबल टू बी कॉन्शियस अबाउट इट. सो कॉन्शियस म्हणजे काय? जाणीव असणं, राईट, जाणीव असणं. पण इथे इथे कॉन्शनेबलचा अर्थ कॉन्शियन्स असा घ्यायचा आहे. कॉन्शियन्स. सो हा कॉन्शियन्स ज्याच्यामध्ये आता नाहीये. आता कॉन्शियन्स नसला, विवेक नसला की काय होईल? विवेक नसला की काय होईल? त्याला कुठलंही, त्याला रिमोर्स किंवा रिग्रेट येणार नाही, त्याला कुठलाही पश्चाताप, त्याला कुठलीही अपराध भावना निर्माण होणार नाही असा तो. दॅट इज अनकॉन्शनेबल. ग्लिप, ग्रेट स्मूथनेस. काही लोकांच्या बोलण्यामध्ये फार स्मूथ असं असतंय ना, सराईतपणे, एकदम एकदम खूप स्मूथ अशा पद्धतीने ते लाय करत असतात. एग्रेजियस, विशियसनेस ऑफ द लाईज. एग्रेजियस म्हणजे खूप विशियस, अतिशय वाईट अशा पद्धतीने ते खोटं बोलत असतात. आणि एग्रेजियस म्हणजे त्यांचं खोटं बोलण्यानं लगेच लक्षात येत असतं, राईट. ते इतकं ठळक असतं किंवा ते इतकं प्रचंड खोटं असतं की ते लगेचच लक्षात येतं आणि ते फार विशियस लेवलला गेलेलं असतं. दीज 10 एक्सप्रेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, हे एक्सप्रेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत, म्हणजे हे एक्सप्रेस करतात पर्सनॅलिटी टाइप्स. नीडलेस टू से आर नॉट रिस्ट्रिक्टेड टू लाईंग. म्हणजे असं काही नाहीये की हे ऍडजेक्टिव्ह फक्त लाईंग विषयीच वापरतात. हे ऍडजेक्टिव्ह तुम्ही ओव्हरऑल वापरू शकता. तुम्ही क्रॉनिक डिसीज म्हणू शकता, तुम्ही पॅथॉलॉजिकल टेस्ट म्हणू शकता, पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी म्हणतो आपण, अनकॉन्शनेबल, अनकॉन्शनेबल ऍक्ट म्हणू शकतो, ग्लिप टॉकर म्हणू शकतो, एग्रेजियस मिस्टेक म्हणू शकतो, राईट. सो हे म्हणतायत की हे ऍडजेक्टिव्ह आपण वापरू शकतो, पण हे आपण आता लायर्सच्या बाबतीत स्टडी करतोय. नोट देअर जनरल मिनिंग्स. आता जनरल मिनिंग्स काय आहेत? तर नंबर 1, नटोरियस इज वेल नोन फॉर सम बॅड क्वालिटी. कुठल्या तरी वाईट गोष्टीसाठी जो प्रसिद्ध आहे, तो कुख्यात आपण म्हणतो ना मराठीमध्ये, नटोरियस, कुख्यात. सो कुख्यात अपराधी, नटोरियस क्रिमिनल वगैरे असं म्हणतात, राईट. नटोरियस फिलँडरर, इथे त्यांनी हे जे ऍडजेक्टिव्ह आहे हे वापरून दाखवलंय. इन जनरल कसं वापरता येईल? तर इन जनरल म्हणजे दुसऱ्या एखाद्या शब्द प्रयोगासाठी, तर नटोरियस फिलँडरर असा एक मनुष्य की जो कुख्यात आहे त्याच्या फिलँडरर सवयीसाठी, म्हणजे खूप सारे ज्याचे लव्ह अफेअर्स आहेत, लव्ह अफेअर्स विथ मल्टिपल वुमेन ऍट द सेम टाइम. सो दॅट इज नटोरियस फिलँडरर. त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊया नंबर 3 नंतर नंबर 4, कॉन्झ्युमेट. ज्याच्याकडे भयंकर स्किल आहे, कौशल्य ज्याच्याकडे आहे, है ना. कॉन्झ्युमेटचा एक अर्थ आहे परफेक्ट, एक मिनिंग आहे परफेक्ट आणि हायली स्किल्ड, खूप कौशल्य आहे आणि जो परफेक्ट आहे. कॉन्झ्युमेट आर्टिस्ट्री ऍट द कीबोर्ड. ज्याच्याकडे कीबोर्ड म्हणजे जो म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे ना, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कीबोर्ड. सो त्या कीबोर्ड वरती ज्याच्याकडे खूप कॉन्झ्युमेट आर्टिस्ट्री आहे, परफेक्ट हायली स्किल्ड असा तो आर्टिस्ट आहे, कीबोर्ड वाजवू शकतो. इनकॉरिजिबल, इनकॉरिजिबल ज्याला मगाशी आपण म्हटलं होतं पोडगा जो झाला आहे,
जो आता रिफॉर्म केला जाऊ शकत नाही. सो बियॉन्ड रिफॉर्म, रिफॉर्मच्या पण पलीकडे, रिफॉर्मच्या पुढे गेलाय, सुधारणेच्या पलीकडे गेलाय तो आता. अँड इनकॉरिजिबल ऑप्टिमिस्ट म्हणजे एक असा ऑप्टिमिस्ट असतो, एक असा पॉझिटिव्ह थिंकर असतो की कितीही काहीही झालं तरी तो इनकॉरिजिबल असतो. सो कितीही झालं तरी तो ऑप्टिमिस्टच असतो, तो ती सवय सोडत नाही. राईट. त्यानंतर इनविटरेट म्हणजे ज्याच्यामध्ये लॉंग टाइम पासन तो अकस्टम झालेला आहे, डीपली हॅबिच्युएटेड, त्याला ती सवय लागलेली आहे. अँड इनविटरेट स्मोकर म्हणजे असा स्मोकर की ज्याच्यामध्ये ती हॅबिट इनविटरेट आहे, खूप लॉंग स्टँडिंग आहे, खूप दीर्घकाळपासून ती सवय त्याला लागलेली आहे. This adjective like notorious usually has an unfavorable connotation. निगेटिव्ह कॉनोटेशन आहे. इनव्हिटरेटचं निगेटिव्ह मिनिंग आहे, त्याला नकारात्मक अर्थ आहे. कसा? जसा की नटोरियसला आहे तसा. राईट. त्यानंतर कॉन्जेनायटल. कॉन्जेनायटल इज जन्मतः, आपण मगाशी म्हटलं ना जन्मतः. सो कॉन्जेनायटल डिफॉर्मिटी, जन्मतः आलेलं अपंगत्व है ना. त्यानंतर नेक्स्ट 5 मध्ये काय आहे आपल्याकडे बघू आपण आता. 5 क्रॉनिक. क्रॉनिक म्हणजे खूप ज्याचं दुखणं आहे ना खूप जुनाट असं झालेलं आहे, खूप दीर्घ काळापासनं ज्याचं दुखणं चालू आहे, क्रॉनिक. सो क्रॉनिक अपेंडिसायटिस. अपेंडिसायटिस हा आजार आहे. सो तो क्रॉनिक असेल म्हणजे काय, ऑकरिंग अगेन अँड अगेन, सारखा होतो त्याला आजार, तो क्रॉनिक अपेंडिसायटिस, आणि गोइंग ऑन फॉर अ लॉंग टाइम. राईट. आता या क्रॉनिकचं अपोजिट काय असतं, अॅक्यूट म्हणजे अचानक सुरू होतं आणि ते एकदम खूप वाढत जातं पेन, दॅट इज अॅक्यूट. त्यानंतर 7 पॅथॉलॉजिकल डिसीज, DISEASED. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, देर इज डिफरन्स बिटवीन द वर्ड डिसीज, DISEASED. डिसीज्ड म्हणजे ऍडजेक्टिव्ह, ज्याला आजार झालेला आहे असा, डिसीज आजारी. आणि एक असतं डिसीज्ड, DECEASED. डिसीज्ड म्हणजे काय, मृत झालेला, मृत. डिसीज्ड हे DECEASED आहे, डिसीज्ड आहे हे डिसीज्ड आहे. पॅथॉलॉजिकल कंडिशन एक असा आजार. राईट. अनकॉन्शनेबल, विदाउट पॅंग्स ऑफ कॉन्शियन्स, ज्याला कॉन्शियन्स किंवा विवेकाची टोचणी लागत नाही असा. राईट. अनकॉन्शनेबल क्रुएल्टी म्हणजे अशी क्रुएल्टी की त्याला जाणीव पण होत नाही की आपण आपण किती क्रूरपणे वागतो आहे. अनकॉन्शनेबल क्रुएल्टी टू चिल्ड्रन, लहान मुलांबरोबर उदाहरण आहे, लहान मुलांबरोबर खूप क्रूरपणे वागला पण त्याला रिमोर्स होत नाही, त्याला रिग्रेट होत नाही, अपराध भावना, पश्चात्तापाची भावना येत नाही. 9 मध्ये आहे ग्लिप, खूप सराईतपणे, खूप स्मूथ असा, किंवा एकदम खूप कॉन्फिडन्सली आणि खूप स्मूथपणे असा जो बोलतो. सस्पिशियसली फ्लुएंट, तो इतका फ्लुएंट असतो की थोडं डाऊटही यायला लागतो. अग्लिप विटनेस. त्यानंतर अग्रेजियस म्हणजे आउटस्टँडिंगली बॅड, म्हणजे इतकं वाईट की ते अगदी उठून दिसतं. सो ऑर विशियस किंवा खूप वाईट अशा, ते विशियस सायकल असं म्हणतात ना, दुष्ट चक्र. विशियस म्हणजे दुष्ट चक्र विशियस सायकलला म्हणतात. सो egregious is vicious or outstandingly bad, something which is so bad that it stands out from the others. And egregious error म्हणजे काय तर बघा, समजा 10 मुलांनी एक चूक केली, 10 स्टुडंट्सनी एक चूक केली, पण 11व्या स्टुडंटची चूक अशी आहे की ती उठून दिसते, ती इतकी म्हणजे प्रचंड मोठी चूक आहे की ती अशी उठून दिसते एकदम बाकीच्या 10 पेक्षा. दॅट इज एग्रेजियस. राईट. त्यानंतर आपण पुढे बघूया आपल्याकडे काय आहे. सो लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट पार्ट विच इज नंबर ओके. विथ एक्सेप्शन ऑफ कॉन्झ्युमेट अँड कॉन्जेनायटल, ऑथर सेज एक अपवाद वगळता, कॉन्झ्युमेट आणि कॉन्जेनायटलचा अपवाद वगळता, ऑल 10 ऍडजेक्टिव्हज हॅव स्ट्रॉंगली डिरोगेटरी म्हणजे काय तर निगेटिव्ह मिनिंग असलेलं, डिरोगेटरी इम्प्लिकेशन्स. म्हणजे आपण म्हणतो कधी कधी की असा एखादा शब्द आहे ना तो वापरू नये कारण की त्याचं मिनिंग डिरोगेटरी आहे, त्याचं मिनिंग नकारात्मक आहे. राईट. सो अँड आर जनरली यूज टू डिस्क्राईब पीपल, कॅरेक्टरिस्टिक्स ऑर कंडिशन्स. आजार वी डिसअप्रूव्ह ऑफ म्हणजे ज्याला
लोक मान्यता देत नाही, म्हणजे ज्याच्याबद्दल समाजामध्ये लोक डिसअप्रूव्ह करतात, जे लोकांना आवडत नाही असं. युजिंग द वर्ड्स, कॅन यू प्रोनाउन्स द वर्ड्स? सो दिस इज notorious, then we have consummate, then incorrigible, inveterate, then we have congenital, then we have next is the chronic. Six is chronic. We have is chronic. 7 pathological. 8 unconscionable. 9 glib, and 10 egregious. Right? पुढे आपण बघूया आता. Let's take a look at next part. Okay, what we have here. Right. So, what happened? कसं काय होतंय? Fine. So next we have is, okay, right, let's take this. Okay, no worries. Can you work with the words? Notorious. One is notorious. So हे जे notorious आहे, आता ह्या notorious चं कुख्यात म्हटलं होतं आपण, राईट? आपण याच्यामध्ये बघूया notorious चं बघूया कुख्यात. अनफेवरेबली नोन म्हणजे नोन म्हणजे माहित असलेला, आणि कसा अनफेवरेबली. सो वनचं आहे एच. त्यानंतर 2 कॉन्झुमेट इज एखाद्या व्यक्तीला सस्पिशियसली स्मूथ नाही. कॉन्झुमेट इज परफेक्ट, आर्टिस्टिक, जणू काही ज्याच्याकडे आर्टिस्ट सारखं कौशल्य आहे आणि जो परफेक्ट आहे त्या कौशल्यामध्ये. सो जे. 2 चं येणार जे, 1 चं एच, 2 चं जे. 3 चं इनकॉरिजिबल, बियॉन्ड रिफॉर्मच्या पण पलीकडे गेलाय तो. इनकॉरिजिबलचं ए. 4 इनवेटरेट, लॉंग स्टँडिंग. इनवेटरेटचं लक्षात ठेवा, लॉंग स्टँडिंग हॅबिट. सो 4th डी. 5 congenital or congenital. So that is that is from birth. I. Congenital, ABCDEFGHI. Congenital is from birth. I. Chronic. So chronic is continuing over a long period. Chron म्हणजे time. So long period. B. Chronic is B. Continuing over a long period. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. क्रॉनिक मध्ये साधारण टाइमशी रिलेटेड काहीतरी येणार वर्ड. लॉंग पीरियड. त्यानंतर इनवेटरेट मध्ये लॉंग स्टँडिंग काहीतरी येणार आणि हॅबिट येणार. लॉंग स्टँडिंग, दीर्घकाळाची सवय. त्यानंतर इनकॉरिजिबल मध्ये रिफॉर्म, करेक्शनच्या पुढे गेलेला असा तो, बियॉन्ड असं येणार. कॉन्झ्युमेट मध्ये परफेक्ट येणार किंवा आर्टिस्टिक येणार किंवा स्किल येणार. नटोरियस मध्ये कुख्यात येणार, अनफेवरेबली नोन. त्यानंतर पॅथॉलॉजिकल मध्ये डिसीजशी संबंधित येणार, राईट? 7 पॅथॉलॉजिकल डिसीज, सी. 7चं सी. अनकॉन्शनेबल म्हणजे विदाउट कॉन्शियन्स, ज्याच्याकडे विवेक नाहीये, समीर नाहीये, ज्याचं विवेक त्याला अडवत नाही, अविवेकी और स्क्रपल्स. सो दॅट इज कॉन्शनेबल, दॅट इज एफ. 8व्याचं येणार एफ. त्यानंतर लेट्स टॉक अबाउट ग्लिब म्हणजे एकदम स्मूथ. सो सस्पिशियसली स्मूथ, इतका स्मूथ असतो की जणू काही डाऊट येतो आपल्याला. सो ग्लिबचं येणार ई. आणि एग्रेजियस इज आउटस्टँडिंगली बॅड. एग्रेजियस मध्ये येणार आउटस्टँडिंगली बॅड, जी. राईट? सो हे येणार एग्रेजियस मध्ये. इतकं बॅड असतं की इट स्टँड्स आउट, किंवा विशियस, हे लक्षात ठेवायचं. ग्लिब मध्ये इतकं स्मूथ की सस्पिशियस होईल, स्मूथ लक्षात ठेवायचं. अनकॉन्शनेबल मध्ये कॉन्शियन्स, विवेक, कॉन्शियन्स किंवा स्क्रपल्स घालवलेला, विदाउट. पॅथॉलॉजिकल मध्ये डिसीज, क्रॉनिक मध्ये टाइम, लॉंग पिरियड ऑफ टाइम, कॉन्जेनायटल मध्ये जन्मतः. कॉन मीन्स
Con means with, con means together with, आणि gen means birth. Inveterate, long standing habit, incorrigible, beyond correction or beyond reform. Consummate मध्ये परफेक्ट येणार, स्किल येणार किंवा आर्टिस्ट्री येणार. फिनिश्ड, हे पण फिनिश्ड म्हणजे हे फिनिश नावाचा जो वर्ब आहे ना त्याचं पास्ट नाही आहे, हे फिनिश म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे तो एकदम फिनिश्ड आहे, म्हणजे त्यांनी खूप अचीव केलेलं आहे, पूर्णपणे त्यांनी ते स्किल अचीव केले असा तो कॉन्झ्युमेट. सो लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट slide that we have. Do you understand the words? Do people become notorious for good acts? चांगल्या कामांसाठी लोक नटोरियस होतात का? नाही. चांगल्या कामांसाठी लोक तर प्रसिद्ध होतात. आपण इकडे म्हणतोय नटोरियस मध्ये खूप प्रसिद्ध. सो पीपल बिकम नटोरियस नॉट फॉर गुड ऍक्ट्स, फॉर बॅड ऍक्ट्स. सो पहिल्याचं येणार नो. दुसऱ्याचं इज बिथोवनच्या सिम्फनी वगैरे होत्या ना, कन्सिडर्ड अ कॉन्झ्युमेट म्युझिकल जिनियस. येस, खूप स्किल होतं त्याच्याकडे म्युझिक मधलं. सो येस. त्यानंतर इफ अ क्रिमिनल इज ट्रुली इनकॉरिजिबल, एखादा क्रिमिनल जर का सुधारणेच्या पलीकडे गेला असेल, इज देअर एनी पॉइंट इन अटेम्प्टिंग रिहॅबिलिटेशन, त्याचं पुनर्वसन करण्यात काही आहे का, काही पॉइंट आहे का? नो. त्यानंतर डज अन इनविटरेट स्मोकर, असा व्यक्ती ज्याला स्मोकिंगची सवय लागलेली आहे आणि खूप लॉंग स्टँडिंग आहे, ओनली ओकेजनली स्मोक करतो का तो? कधी कधीच करतो का स्मोक? नो. इन्व्हिटरेट आहे म्हणजे तो खूप, त्याला खूप दीर्घकाळापासून ती सवय लागली आहे. सो याचं येणार नो. त्यानंतर नेक्स्ट पुढे बघूया 10. इज अ कॉन्जेनायटल डिफॉर्मिटी वन दॅट ऑफर्स लेट इन लाईफ. नाही, लेट इन लाईफ नाही येत ना, ही डिफॉर्मिटी जे आहे, हे जे व्यंग आहे ते जन्मतः असतं. सो नो. इज अ क्रॉनिक इनव्हॅलिड म्हणजे जो जो सुदृढ नाहीये, निरोगी नाहीये, जो खूप आजारी आहे. इज अ क्रॉनिक इनव्हॅलिड इन मच ऑफ द टाइम. येस, मच ऑफ द टाइम तो आजारीच असतो ना. येस. इज अ पॅथॉलॉजिकल कंडिशन नॉर्मल अँड हेल्दी. पॅथॉलॉजिकल कंडिशन म्हणजे काय? आजार. सो नॉर्मल आणि हेल्दी कसं असेल? नॉर्मल अँड हेल्दी असू शकत नाही, राईट? सो इट इज नॉट नॉर्मल अँड हेल्दी. सो नो. त्यानंतर 8. इफ अ पर्सन कमिट्स अन अनकॉन्शनेबल ऍक्ट ऑफ क्रुएल्टी. अनकॉन्शनेबल ऍक्ट ऑफ क्रुएल्टी, शौर्याची अनकॉन्शनेबल ऍक्ट म्हणजे त्याला स्क्रुपल पण नाहीये, अनस्क्रुपलस आहे, किंवा अनकॉन्शनेबल आहे म्हणजे कॉन्शियन्स नाहीये, म्हणजे त्याला त्याचा अपराध भावना येत नाही, वाईट वाटत नाही, प्रायश्चित्त नाही. इज देअर एनी रिग्रेट, रिमोर्स ऑर गिल्ट? नो. नो, त्याच्याकडे तसं रिग्रेट, अपराध भावना, प्रायश्चित्त नसतं. इज अ ग्लिप टॉकर. ऑकवर्ड नाही, ऑकवर्ड नसतो. ऑकवर्ड म्हणजे कोण? ऑकवर्ड म्हणजे जो व्यवस्थित बोलू शकत नाही, वेंधळा, गबाळा. सो ग्लिप टॉकर ऑकवर्ड नसतो, वेंधळा नसतो, गबाळा नसतो, एकदम एक्सपर्ट असतो, हेजिटंट पण नसतो, अडखळत पण नाही बोलताना, बिचकत नाही. सो याचं येणार नो. ग्लिप टॉकर इज नॉट ऑकवर्ड. त्यानंतर नेक्स्ट पुढे बघूया 10, 11. इज अन egregious error very bad? Yes, we know that egregious error is very bad. It outstandingly bad. It is so bad that it stands out किंवा vicious. सो याचं येणार येस. त्यानंतर कॅन यू रिकॉल द वर्ड्स. आता आपल्याला वर्ड्स आठवतात का बघायचंय. आउटस्टँडिंगली विशियस, सो बॅड ऍज टू बी इन अ क्लास बाय इटसेल्फ. सो दिस इज egregious. याचं येणार अग्रेजियस मिस्टेक किंवा एरर. Starting at birth, congenital or congenital. Happening over and over again, continuing for a long time. Happening over and over again, continuing for a long time. Chronic. सारखी जी आजार जो येतो, क्रॉनिक इलनेस, क्रॉनिक दुखणं, क्रॉनिक सवय, ओव्हर अँड ओव्हर अगेन. त्यानंतर लॉंग टाइम पण आहे. हे लॉंग टाइम आणि ते लॉंग स्टँडिंग, इनविटरेट मधलं लॉंग स्टँडिंग आणि हे लॉंग टाइम, याच्यात कन्फ्युज होऊ नका. ओव्हर अँड ओव्हर अगेन वरनं तुम्हाला क्रॉनिक कळेल, आणि कंटिन्युइंग फॉर अ लॉंग टाइम वरनं तुम्हाला क्रॉनिक कळेल. ते लॉंग स्टँडिंग हॅबिट असू शकते इनविटरेट मध्ये. डोंट गेट कन्फ्युज्ड. त्यानंतर नेक्स्ट नंबर 4. वाईडली अँड अनफेवरेबली नोन ऍज फॉर अँटी सोशल ऍक्ट्स, म्हणजे समाजाच्या दृष्टीने चुकीची, समाजासाठी चुकीची कामं. अँटी सोशल, समाज विघातक है ना. सो अँटी सोशल ऍक्ट्स, कॅरेक्टर वीकनेस, इमॉरल, अनैतिक और अनएथिकल बिहेवियर एटसेट्रा. This is notorious. Then we have next, beyond correction, incorrigible.
इनकॉरिजिबल. त्यानंतर स्मूथ अँड पर्स्युएसिव्ह. पर्स्युएसिव्ह म्हणजे काय, तर पर्स्युएड करतं एखाद्याला आहे ना, एखाद्याचा थोडक्यात आपण म्हणतो की पर्स्युएड करतं एखाद्याचा, थोडक्यात इतकं स्मूथ असतं की ते त्याला इच्छा पुरवतं आणि अट्रॅक्ट करणारं असं. अनयुज्युअली, ऑलमोस्ट सस्पिशियस, पण संशय पण येतो. फ्लुएंट, ग्लिप, GLIB, ग्लिप. त्यानंतर लॉंग ऍडिक्टेड टू अ हॅबिट, इनविटरेट. इनविटरेट स्मोकर, मगाशी बघितलं ना, लॉंग ऍडिक्टेड टू अ हॅबिट. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट परफेक्ट इन द प्रॅक्टिस ऑफ एन आर्ट, एक्स्ट्रीमली स्किलफुल, कॉन्झमेट. कॉन्झमेट, राईट. सो कॉन्झमेट आर्टिस्ट, कॉन्झमेट लायर. एखादा असा लायर जो कॉन्झमेट आहे, त्याला इतकं त्या खोटं बोलण्याचं आर्ट त्याला इतकं म्हणजे प्रॅक्टिस झालंय की नाऊ ही हॅज बिकम कॉन्झमेट. आर्ट, परफेक्ट, स्किलफुल असे शब्द कॉन्झमेट साठी आहेत. अनस्क्रुप्युलस, अनस्क्रुप्युलस, एंटायरली विदाउट कॉन्शियन्स, विवेक नसलेला, अनस्क्रुप्युलस. सो दॅट इज विदाउट कॉन्शियन्स इज अनकॉन्शनेबल. हे ऍडजेक्टिव्ह आहेत, अनकॉन्शनेबल. Then we have, this is unconscionable. Diseased, pathological. आपण मगाशी म्हटलं ना, हे ऍडजेक्टिव्ह आहे बरं का, हे डिसीज्ड, पॅथॉलॉजिकल, पॅथॉलॉजिकल. Then we have next. Can you use the words? Okay. As a result of the tests you are taking, you are becoming more and more familiar. तुमची ओळखी, आपली ओळखी वाढते आता. 10 valuable and expressive words. Now, as a further check on your learning, write the word that best fits. Sorry, इथे fits आहे each blank. This person has gambled. आता एका अशा व्यक्ती, म्हणजे हे स्वभावांविषयी किंवा व्यक्तिविशेष असे आपल्याला दिसणार आहेत. दिस पर्सन हॅज गॅम्बल्ड, खूप गॅम्बलिंग त्यांनी केलेलं आहे, जुगार खेळलेला आहे, डे इन अँड डे आउट, कंटिन्युअस, फॉर ऍज लॉंग ऍज एनीवन कॅन रिमेंबर. कितीतरी दीर्घ काळापासून हा गॅम्बलिंग करतो आहे. गॅम्बलिंग हॅज बिकम अ डीप रूटेड हॅबिट. डीप रूटेड. सो दिस इज अन इनवेटरेट गॅम्बलर. त्यानंतर नेक्स्ट बघूया. टू, बॉर्न विथ अ क्लब फुट. पायामध्ये त्याला डिफॉर्मिटी आली आहे, पायामध्ये काहीतरी व्यंग, काहीतरी आजार आहे. सो सच इज अ कॉन्जिनायटल डिफॉर्मिटी, जन्मतः आलेलं व्यंग. अ कॉन्जिनायटल डिफॉर्मिटी. समवन नोन द वर्ल्ड ओव्हर फॉर क्रिमिनल ऍक्ट्स. नोन द वर्ल्ड ओव्हर म्हणजे काय, जो जगभर पसरला आहे अक्षरशः अशा अर्थी. फॉर क्रिमिनल ऍक्ट्स, त्याच्या गुन्हेगारी कारवायांसाठी. सो अ नटोरियस क्रिमिनल, अ नटोरियस क्रिमिनल. त्यानंतर वी हॅव अन इन्वेडिंग आर्मी. इन्वेड करणारी आर्मी. किल्स, मेम्स, किल म्हणजे मारते, अपंग करते, अँड टॉर्चर्स विदाउट मर्सी, कंपंक्शन और रिग्रेट. मर्सी, कंपंक्शन किंवा रिग्रेट शिवाय जी आर्मी इन्व्हेड करते आणि मारते, छळ करते, टॉर्चर करते, ती त्याला म्हणतात अनकॉन्शनेबल ऍक्ट्स ऑफ क्रुएल्टी. अनकॉन्शनेबल ऍक्ट्स ऑफ क्रुएल्टी म्हणजे क्रौर्याच्या अशा ऍक्शन्स, क्रौर्याचे असे वागणूक की जी अनकॉन्शनेबल आहे. कॉन्शियन्स नाही आहे, विवेक नाही आहे त्या लोकांमध्ये, त्यांना रिग्रेट नाही आहे, कंपंक्शन नाही आहे, मर्सी नाही आहे. 5. द सस्पेक्ट आन्सर्स द डिटेक्टिव्ह क्वेश्चन्स. जो संशयित आहे, सस्पेक्ट, तो डिटेक्टिव्हनी विचारलेल्या प्रश्नांचं एकदम सहजतेने, एकदम फ्लुएंटली, एकदम अस्खलितपणे, ऑलमोस्ट टू स्मूथली, खूपच जास्त स्मूथली उत्तर देतो. सो सच इज कॉल्ड ग्लिब रिस्पॉन्स. अशा उत्तरांना, अशा रिस्पॉन्सेसला म्हणतात ग्लिब रिस्पॉन्सेस. त्यानंतर अ पर्सन रिचेस द ऍक्मे. ऍक्मे म्हणजे हायएस्ट पॉइंट. आता याला अजून वर्ड आहेत ना, झेनिथ आहे, समिट आहे, राईट. झेनिथ, समिट, SUMMIT, समिट. अजून आहे त्याला वर्ड, ऍक्मे, झेनिथ, समिट, हायएस्ट पॉइंट, राईट. ऍपेक्स. सो असे बरेच वर्ड आहेत त्याला, आपण ते नंतर बघूया सिनॉनिम्स वगैरे मध्ये. सो अ पर्सन रिचेस द ऍक्मे ऑफ परफेक्शन ऍज अन ऍक्ट्रेस और ऍक्टर. Such a person is a consummate performer, a consummate performer. Then no one can change someone's absurdly romantic, म्हणजे एकदम absurdly romantic attitude. म्हणजे एखाद्याचं ऍटिट्यूड रोमॅन्टिक असतं आणि ते ऍब्सर्ड असतं, काहीतरी ते एकदम स्टुपिड असं असतं टुवर्ड लाईफ. अँड आता कसं ओळखायचं बघा. नो वन कॅन चेंज म्हणजे त्याला रिफॉर्म नाही करतायत, त्याला चेंज नाही करतायत.
त्याला चेंज नाही करता येत, त्याचं जे सवय आहे, ऍटिट्यूड आहे, ते आता करेक्ट करता येत नाहीये. सो अन इनकॉरिजिबल रोमॅन्टिक, incorrigible romantic. A mistake so bad that it defies description. इतकी वाईट चूक की ती डिस्क्राईब पण करता येत नाही. An egregious blunder. ब्लंडर म्हणजे चूक. Egregious, an egregious blunder. नववं, ड्रंक ऑलमोस्ट ऑल द टाइम, अगेन अँड अगेन. प्रचंड नशेमध्ये असलेला, प्रचंड ड्रंक असलेला, ऑल द टाइम, अगेन अँड अगेन अँड अगेन. पिरियड्स ऑफ सोब्रायटी, मद्यमुक्तीचे त्याचे कालावधी खूप कमी असतात. फ्यू अँड व्हेरी व्हेरी फार बिटवीन. खूपच थोड्या वेळ त्याची तो मद्यमुक्त राहतो, अदरवाईज तो नशेत असतो ऑल द टाइम, अगेन अँड अगेन. सो अशा माणसाला म्हणतात क्रॉनिक क्रॉनिक अल्कोहोलिक. सो अतिशय जुनाट मद्यपान करत असलेला, मद्यपानाचा आजार अतिशय जुनाट असलेला, खूप दीर्घ काळापासून ज्याचा आजार सुरू आहे, अल्कोहोलिक असा तो झालेला आहे किंवा त्याची सवय आहे, तो क्रॉनिक. क्रोन म्हणजे टाइम. त्यानंतर नेक्स्ट 10. डॉक्टर्स फाइंड पर्सिस्टंट, म्हणजे डॉक्टरांना लक्षात येतं की पर्सिस्टंट डेंजरस इन्फेक्शन, एक इन्फेक्शन दिसतं, ते पर्सिस्टंट असतं, ते सातत्याने तिथे ते सातत्याने वाढत चाललेलं असतं, डेंजरस असतं इन द ब्लॅडर, ब्लॅडर मध्ये. तर याला म्हणतात अ कंडिशन, पॅथॉलॉजिकल कंडिशन. राईट. सो इथे आजचा आपण सेशन कन्क्लूड करूया. सो वी हॅव डिस्कस्ड 10 words, 10 words for describing liars आजच्या याच्यामध्ये. And these 10 adjectives are in a general sense can be used for other nouns as well. But what is important is we know the ideas, because हे असे जे शब्द आहेत ते वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये, सिनॉनिम्स अँटोनिम्स मध्ये येतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये, राईट. सो अजून पण असं लक्षात आलेलं आहे की हे वर्ड्स तुम्हाला सेंटेन्स करेक्शन मध्ये किंवा आणखीन सेंटेन्स रिप्लेसमेंट मध्ये, एरर स्पॉटिंग मध्ये सुद्धा मदत करतात. सो ॲज आय ऑलवेज कीप सेइंग, this book will provide you with innumerable ways of learning, and it will give you immense a joy of learning. And this is like almost you can say that this is the, as we keep saying, treasure trove. म्हणजे treasure म्हणजे खजिना, right? So keep joining the sessions, keep taking the notes, ask questions in comments, and study well. We will soon meet with the next session. Till then, stay safe, take care, and enjoy your studies. Bye.